लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने कोल्हापूर येथे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी हातकणंगले व कोल्हापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी काय काय नियोजन केले जात आहे याचा आढावा सर्व संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी यांच्याकडून घेतला। यावेळी मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी यावे यासाठी तरुण, वयोवृद्ध व दिव्यांग तसेच महिला मतदार यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा चांगल्या द्याव्यात असे निर्देश त्यांनी दिले। यावेळी देशपांडे यांनी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांमध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प, महिला पुरुष स्वच्छता सुविधा, लाईट, पाणी, निवारा, सावलीची व्यवस्था तसेच मॉडेल मतदान केंद्र याबाबत आवश्यक सूचना अधिकाऱ्यांना केल्या। आपल्याला माहिती आहे की आता हे इलेक्शनचं वर्ष आहे आणि एप्रिल मे मध्ये लोकसभेचे इलेक्शन्स होतील आणि म्हणून त्याचा आढावा घेण्यासाठी मी आज कोल्हापूरला आलेलो आहे। पोलीस यंत्रणा, निवडणूक यंत्रणा याचा आढावा घेतला आणि तयारी कुठपर्यंत आलेली आहे त्याच्या आढाव्यामध्ये ज्या काही सूचना दिल्या त्याच्यामध्ये 2-3 गोष्टीचा मला उल्लेख करावासा वाटतो। पहिली गोष्ट याच्यामध्ये आपण यावेळेला प्रथमच 80 वर्षापेक्षा जास्त जे वय आहेत असे मतदार आणि ज्यांचं अपंगत्व 40% किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे यांना आपण होम वोटिंगचा ऑप्शन देणार आहोत पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून। यावेळेला आपण राज्यातले जे 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त पोलिंग स्टेशन्स ह्या वेबकास्टिंगमध्ये आपण घेत आहोत। मला वाटतं मागच्या आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये फक्त क्रिटिकल पोलिंग स्टेशन आपण घेत होतो, पण यावेळेला आपण 50% पोलिंग स्टेशन्स वेबकास्टिंगमध्ये कव्हर करणार आहोत आणि या वेबकास्टिंगची कंट्रोल रूम असेल जिल्हा स्तरावर, त्याची वेबलिंक CO ऑफिसला जाईल आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पण जाईल। त्यामुळे त्याच्यातून सुद्धा आपल्याला संनियंत्रण करणं सोपं आहे। या इलेक्शनमध्ये निवडणूक आयोगाचा जो भर आहे तो इंड्युसमेंट फ्री इलेक्शन्स आणि म्हणून वेगवेगळ्या ज्या एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत त्यांचं संनियंत्रण याच्यावर फार मोठा भर आहे। महाराष्ट्र स्तरावर जवळजवळ 22 यंत्रणा आहेत आणि ह्या 22 यंत्रणांचं संनियंत्रण मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून मी स्वतः करतो। तशीच त्याचं मॉनिटरिंग जिल्हा स्तरावर सुद्धा एन्फोर्समेंट एजन्सीची जी समिती आहे ESMS सिस्टमवर ती करते। मला खात्री आहे की ड्रग्ज म्हणा, लिकर म्हणा, कॅश म्हणा किंवा फ्रीबीज याच्यावर निश्चितपणे या माध्यमातून वचक ठेवण्याचा प्रयत्न राहील आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता मतदारांनी मतदान देण्यासाठी ते करू शकतील अशा प्रकारचा एक विश्वास आहे। देशपांडे यांनी महाविद्यालयासोबत बैठक घेऊन सर्व नवमतदारांच्या नोंदणीसाठी आवाहन करावे। मतदानाच्या वेळी मतदान केंद्राची माहिती होण्यासाठी मतदान माहिती पत्रिकेचे वितरण होईल याची दक्षता घ्यावी। येत्या निवडणुकीत नारा 100% मतदानाचा हे अभियान हाती घेऊन ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, सोसायटी सचिव अशा या ग्रामपंचायतीत पातळीवर कर्मचाऱ्यांनी आपले योगदान द्यावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी सुरेश जाधव, किरण कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र, कोल्हापूर।